नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे शेतकरी लाईफ जीके. ही बघा, मी इथं वावरात बसलेली आहे. खुरपायचं आहे, पण आजचा विषय ना रानातल्या कामाचा नाही आहे, दुसराच आहे. तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर नक्की विषय काय जानुचे पप्पा सांगतीलच तुम्हाला. तर चोरी हा शब्द आपण ऐकला ना की मनात धडकी भरल्यासारखी होती. ती कोणाची हो, तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, चोरी ही चोरी असते. कारण की त्याने आयुष्यात जे कमावलेलं असतं ना ते सगळं तो एका क्षणात गमावून जातो. कशी असते ती चोरटी भामटी, त्यांना काहीच वाटत नाही लोकांच्या घरातून काही नेताना. त्यांचं काही आयुष्यात ज्यांनी ती कमावलेली असते त्यांची ती पुंजी म्हणा किंवा त्यांची ती मेहनतीचं फळ म्हणा, ते सगळं एका क्षणात नाहीसं करून टाकतात. होय, आपल्या गावात चोरी झाली त्याच्याबद्दल काही तुम्हाला काही माहीत असेल ना, बऱ्याच गोष्टी सांगा ना आपल्या सबस्क्रायबर लोकांना. माहित म्हणजे काय, आता चोरट्याने रात्री 2:30 वाजता चोरी केली. शेजारची 2 घराची काड्या लावून घेतल्या बाहेरनं. जी बंद खोली होती तिचं कुलूप तोडून टाकलं. म्हणजे दुसऱ्या घराची बाहेरच्या कड्या लावल्या होत्या का? हा, शेजारच्या. हां. आणि मग ते कुलूप तोडलं, त्याच्यात दागिने होतं ते घेऊन गेले सगळे. लहान मुलांचं डाग होतं आणि त्या बाईचं गळ्यातलं होतं 4 तोळ्याचं, ते घेऊन गेले सगळे. 4 तोळे पैसे होते काही, ते पण घेऊन गेले सगळे. मंडळी, 4 तोळे करायला आज किती पैसे लागतील? ह्या भामट्यांना बुरट्यांना कसं काय वाटत नाही हो? ते दिवसा फिरत्यात, घर हेरत्यात, कोण घरी कोण घर बंद आहे, कुठलंय काय, ते लक्ष पाळत ठेवतात त्याच्यावर. पण आपण ओळखायचं कसं ना नेमका तो चोरटाच आहे किंवा तो चोरीच करतो? संध्याकाळी येऊन ओळखायचं कसं त्या माणसाला? येऊनच द्यायचे नाही तसले दारवाले, भंगारवाले, पाववाले, कुठं काय कशाचे निमित्त करून येतात. आणि ते आता तरी हे निघलंय ग्राम सुरक्षा यंत्रणा, त्याच्यावरून सगळ्यांना कॉल जातो. पण ते रात्री काय झालं, सगळ्या गावात कॉल आले, पण ज्यांचे फोन रेंज मध्ये होते तेवढ्यांनाच आले, काहींचे रेंज मध्ये नव्हते ना, मग त्यांना कळलंच नाही काय झालं. बरेचसे लोक जागे होते पण घराच्या बाहेर कोणीच नाही आलं, कारण इकडे बिबटे असतात ना. आणि आपल्याला किती वाजता रात्री आला होता तो ग्राम सुरक्षेचा कॉल? ते आपल्याला 2:30 वाजता. त्याच वेळेस चोरी झाली. त्याच वेळेस चोरी झाली. जागे सगळे होते पण बाहेर कोणी निघायचं, बिबटे असतात बाहेर. चोरट्यांना बिबटे काय करत नाही, त्यांना खायला पाहिजे होते ते चोरट्यांना बिबट्यांनी. आणि ते कुत्रे राहिले नाही, ही मेन गोष्ट आहे. आणि कुत्रे सगळे गावातले कुत्रे बिबट्यांनी आधीच संपवले, त्यामुळे भुकायचा काही विषयच नाही राहिला. कोणाच्याच दारात कुत्रं राहिलेलं नाहीये. छोटे छोटे पिल्ल येतात, ते पिल्लच झाकून ठेवावं लागतं. त्यांच्या घरी बी पिल्लू होतं एक, पण ते झाकून ठेवलेलं होतं. हा ना, बिबट्यासाठी छोटं पिल्लू होतं एक. अवघड करून टाकलंय सगळं. म्हणजे आता बघा ना, आता ते काय त्यांच्यावर का असं किती त्यांना वाईट वाटत असं आज, म्हणजे नाही का, रडून तरी काही माघार येणार नाही. सगळं डाग गेलं त्यांचं चोरी. आता कोण त्यांना शोधून देणार आहे? हा, आणि पोलीस वगैरे तर आले असतील. पोलीस येणार होते, पंचनाम्याला आले असतील. आता काय असं म्हणतात की त्यांच्या घराच्या मागच ते सगळं पेटीन ते उघडली होती. होय, हा, पाठीमागं नेऊन त्या तुरीचे रान होतं ना, त्याच्यात नेऊन उचाकलं आणि त्यातलं तिथं खोललं, जे डाग नेले त्यातले सगळे पैसे बिशे काढून. काही सापडले नाही काय, एका पाकिटात थोडे पैसे होते, ते तसंच राहिलं पाकिट. तरी कसं हो, कोणालाच आवाज नसन गेला? आणि ज्या घरची चोरी झाली त्या घरात कोणाला आवाज नसन गेला? कोणी नसन का त्या घरात? त्या घरात शेजारच्या घरांनी होते, त्या घरात कुलूप होतं बाहेरनं, म्हणून त्यांनी डाव साधला चांगलाच. ते कुलूप तोडलं त्यांनी कटावणी लावून. सापडला चोर तर हाय, नाही सापडला तर काय गेलं सगळं. सापडलं तरी त्याच्या मागे लय 12 भानगडे असतात. कुठूनच आणलं, काय त्याच्या पावत्या दाखवा, आणि त्याचं हे करा, आणि त्याचं ते करा, तुमच्याकडे आलं कुठून, ते उलटे प्रश्न विचारत बसतात. मग आता कशी काळजी घेऊ शकतो? आता समज आपण पुढं आता आपल्या गावांनी, कोणत्याच गावात जा, कोणत्या पण, तिथं हायच ही चोरटी बामटी आणि हे बिबटे सुद्धा आहेत प्रत्येक गावात. मग आपण काय केलं पाहिजे की चोऱ्या नाही झाल्या पाहिजे गावात? आता कॅमेरे बसवले पाहिजेत ठिकठिकाणी. असं ना, गावाच्या येशीला म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी जे आपण लाईटीचे खांब असतात की नाही, त्याला सुद्धा कॅमेरे पाहिजे, हे की नाही? हो, म्हणजे कळतं ना नक्की कोण आले रात्रीचं, कोण नाही. रोडच्या कडेने तरी पाहिजे ना. त्याच्याहून माणूस बघन तरी की अनोळखी माणूस आलता का रात्रीचा, कुठं काय, त्याच्याहून कळतं. पण आता ही कधी व्यवस्था होणार आहे ती देव जाणे आणि सरकार जाणे. अवघड आहे.
बाहेर पडायला पडले असते लोक रात्री हम्म. बाहेर, चोर सापडले असते, पण ते बिबट्याच्या भीतीने लोकच बाहेर नाही नाही पडले. ना, एकटीन दोन माणसं तर बाहेरच पडू शकत नाही. अख्खी टोळी पाहिजे त्याला 4-5 माणसाची. अरे पण जो बाहेर पडतोय त्याच्या घरी चोरी झाल्यावर तो जायचा तिकडे दुसऱ्याच्या घरी राखण हा, करायला. आणि तशाच घरी चोरी झाली, असं होतंय ना. अवघड झाले. तुम्ही काळजी घ्या सगळी आपली आपली बाबा आपल्या घरांची. एक तर त्या वाघांपासून माणूस काळजी तर घेतेच, पण आता या चोरट्यांपासून पण घ्यावं लागेल.